नमस्कार मंडळी. तर आज आपण आप्पे पात्रामध्ये मूग टाकून असा एक भन्नाट आणि पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी ही नेहमीप्रमाणेच साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत. मी हे रात्रीच भिजत घातले होते. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला मोड आलेले मूग या रेसिपीसाठी लागणार आहेत. तर आपल्याला हे मूग चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर मी ते मूग चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये थोडीशी अद्रक आणि लसूणसुद्धा घातलेलं आहे. त्याचबरोबर एक 2 ते 3 आपल्याला मिरच्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत. आता मिरची घातल्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे जिरेसुद्धा मी यात ॲड केलेले आहेत. आता हे आपल्याला मिक्सरला अशा पद्धतीने मी ते वाटून घेतलेलं आहे. जास्त पण बारीक नाही करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. आता हळद घातल्यानंतर इथे थोडीशी मी धनेपूडसुद्धा घातलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा इथे घालायचं आहे. आणि आता यामध्ये थोडासा बेकिंग सोडासुद्धा मी इथे ॲड केलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा मी तांदळाचं पीठसुद्धा इथे ॲड केलेलं आहे आणि 1 चमचा आपल्याला इथे बेसन पीठसुद्धा घालायचं आहे. आता हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे गाजर, बीट, कांदा, ककडी याचासुद्धा यामध्ये तुम्ही वापर करू शकतात. आता हे मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये बेकिंग सोडासुद्धा घातलेला आहे. तर आपला पदार्थ हा मस्त फ्लफी असा बनून तयार होणार आहे. तर आता याला आपण साईडला ठेवूया. त्यानंतर इथे मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला याला छान असं गरम करायचं आहे आणि यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे मी इथे तीळसुद्धा घातलेले आहेत. तर तीळ घालणं ऑप्शनल आहे, पण तीळ घातल्यामुळे या पदार्थाला खूप छान अशी चव येते, त्यामुळे नक्की घाला. तर आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे आप्पे पात्रामध्ये हे सर्व बॅटर अशा पद्धतीने थोडं थोडं यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. तर हे पहा, मी अशा पद्धतीने सर्व ॲड करून घेतलेलं आहे. आता याला आपण एक 5 मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आपल्याला आणि परत 5 मिनटानंतर परत एकदा आपण याला चेक करणार आहोत. थोडंसं वरून यामध्ये थोडं अजून मी तेलसुद्धा परत ॲड केलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बटर किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकतात. आता याला आपण पलटी करून घेऊयात. छान असे लाल रंग होईपर्यंत मस्त हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर हे मुगाचे आप्पे खूप झटपट पद्धतीने तयार होतात. सकाळच्या घाईमध्ये आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग नाश्त्यासाठी तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकतात. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.